इकडे आमची बर्थडे गर्ल गोड-गोड अशी रेडी झाली होती. बघा किती क्यूट दिसते आणि हा ड्रेस तिला आम्ही बर्थडेला घेतलाय, जो की थोडा कॉस्टली केलाय, बट इतका सुंदर दिसत होता ना, सर्वांनी तिची तारीफ केली. आणि कितीही वेळेवर आवर-आवर केली ना, तरी सुद्धा टायमिंगवरती अशीच धावपळ उडून जाते, जशी की आमची झाली. आता सगळं आवरलं होतं, पण राहिलं होतं ते डेकोरेशन. डेकोरेशन आवरायच्या आधीच इथे सगळेजण येऊन जमा झाले होते. मग काय, परीच्या पप्पांनी आणि वहिनींनी मिळून घाईघाईमध्ये पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. त्यानंतर कोणाचं काही चालू द्या, पण आयांशी इकडे खूप सारी मस्ती आणि एन्जॉयमेंट चालू होतं. आता इकडे सगळं आवर-सावर तर झाली होती. छान असं ताट केलं. त्यानंतर सगळ्यात पहिले मी परीचं औक्षण करून घेतलं. मग एकेकाने सगळ्यांनी मिळून 5 जणींनी आम्ही छान असं परीला ओवाळलं. पण एक गोष्ट खरी आहे, लेक घरात जन्माला येणं म्हणजे देवाची सर्वात सुंदर भेट असते. तू आली आणि आमच्या घरात आनंदाचे दिवे लागले. तुझ्या हसण्यात आमचं जग आणि तुझ्या रडण्यातही आमचं प्रेम आहे. तू फक्त मुलगी नाही, तू आमच्या आयुष्याची ओळख आहेस. तू आली तेव्हा कळालं की घराला फक्त भिंतच नसते, लेक असली कीच घराला घरपण येते, ही गोष्ट आम्हाला समजली. त्यानंतर इकडे छान ओवाळणं वगैरे झालं. मग केक कट करायची बारी आली. तिची बेस्ट फ्रेंड म्हणजे तिच्या मामाची मुलगी, तिला घेऊन तिने छान असा केक कट केला. त्यानंतर इकडे सगळ्यांनी स्प्रे वगैरे उडवायला सुरुवात केली. मग मुलांची घाई इतकी काही उडाली ना, पटापट स्नॅकमध्ये समोसा आणि एक-एक केकचा तुकडा असं करून आम्ही डिश बनवल्या आणि एकदम पटपट सगळ्यांना वाटायची सुरुवात केली. आता बर्थडेचा लाँग व्हिडिओ मी लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.